सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंधळ. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे आहेत ना 7:10 झालेले आहेत आणि माझी तयारी झालेली आहे ब्लाऊज शिवायची. आता अजून आहेत ना सर्वजण झोपलेलेच आहेत घरात आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे, जेणेकरून आहे ना मुलाला सकाळी आहे ना डबा करून दिला. तर आहे ना वेळ न घालता आहे ना लगेच आहे ना ब्लाऊज शिवायला बसलेली आहे. आणि फुलाचे कामं आणि गिरायकांचे ब्लाऊज शिवण्याचे कामं आहेत ना, सणाची घाई ना संगत येते. दरवेळेस असंच होतं, दिवाळीची पण घाई ना असते, त्यावेळेस ब्लाऊज शिवणे राहतात आणि रानात फुलं तोडायची पण कामं राहतात. त्यामुळे ना माझी फजितीच होती, घरचं काम बघावं का वावरातलं काम बघावं. त्याच्यामुळे ना असं सवडी ववडी येत ना सकाळ संध्याकाळ आहेत ना गिरायकांचे ब्लाऊज काढून देते. आणि आमच्या इकडं गावाला आहे ना असं होतं की ना संक्रांतीच्या आदल्या दिवशी आहे ना भरपूर महिला आहेत ना नाशिकला आहे ना ब्रह्मगिरी फेरा करण्याकरता जातात आणि ही भरपूर वर्ष झालेत तेव्हापासून महिला जातात आहेत. आता आहे ना 8 वाजलेले आहेत. 5-10 कमी मला जवळजवळ 1 तास झालाय ब्लाऊज शिवत बसलेली आहे आणि थोडं कमी माझं आहे ना पूर्ण ब्लाऊज झालेलं आहे. सगळं अस्तर बिस्तर सगळं जोडून झालंय, बाही तयार झालेली आहे. फक्त आता आहे ना जोडून फिटिंग करायची 10-15 मिनिटाचं काम आहे. कारण की ही बाही आहे ना पफ स्लीवची बाही होती आणि कापड पण एकदम असं झुरझुरं होतं, त्यामुळे ना शिवायला ना भरपूर वेळ लागला. पण तसं जर साधं जर ब्लाऊज असलं ना पाऊण तासात का होईना पण ब्लाऊज होतं. पण डिझाईनचं असल्यामुळे ना 1 तासाच्या वर थोडाफार का होईना वेळ लागतो. आता आहे ना घरातले सर्वजण उठलेले आहेत, आता घरची कामं करून घेतो, नंतरून अजून एखादा ब्लाऊज शिवायचं. चला मग तुम्हाला आहे ना फुलं तोडायला घेऊन जाईन. कारभारीन मी आहे ना फुलं तोडायला आले होते, कारण की ना शनिवारी संध्याकाळी फुलं तोडून येत ना आम्ही गावी गेलो होतो, त्यामुळे रविवारी यायला उशीर झाला आणि मग रविवारी ना मुलं होते तरी पण फुलं काही तोडून झाले नाही. आज सोमवार आहे, मग आज दोघांनाच फुलं तोडावं लागतात आहेत आणि ऊन पण भरपूर लागतं आहे. पण आता नाही इलाज आहे, दोघांना पण का होईना पण फुलं तोडून मार्केटला पाठवणंच गरजेचं आहे. 2 दिवस सणाचे दिवस आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना बाजारभाव पण चांगला मिळेल. आपल्या झेंडूची लागवड आहे ना दिवाळीच्या आधी 2 दिवस केली होती. मंगळवारी दिवाळी होती 22 तारखेला आणि 20 तारखेला लागवड केली होती आणि जवळजवळ आहे ना 2 महिन्याच्या अंतरावर ना झेंडू तोडायला आला होता. जवळजवळ 3 ते 4 वेळा ना कळ्या खोडल्या होत्या, जेणेकरून आहे ना झाडाची साईज व्हावा. पण थंडी असल्यामुळे ना झाडाची काही एवढी म्हणावं अशी साईज नाही झाली, पण त्या मानाने ना थंडीच्या चांगला वाढला होता. आपल्याबरोबर भरपूर जणांनी लावला होता, त्यांची काही आपल्यावानी एवढी अशी वाढ नाही झाली. आपली पण ज्या ठिकाणी रान चांगलं आहे ना त्या ठिकाणी चांगली वाढ झालेली आहे. आणि याच्यात आहेत ना काही फकडी पण निवडली होती, काही पिवळे झाडं पण निवडले होते, जेणेकरून आहे ना काही चांगले झाड आहेत तर काही खराब झाड आहेत. आता ह्या ठिकाणी ना भरपूर चांगली झेंडूची वाढ झालेली आहे, मग जेणेकरून आहे ना सरासरी आपला माल आहे ना चांगला निघतोय. तर आता आहे ना हे वातावरण खराब असल्यामुळे आहे ना थोडीशी रोगराई आलेली आहे, त्यामुळे ना ह्यावेळीचा झेंडूचा तोडा आहे ना एवढा काही गेल्या वेळेच्या आणि निघलेला नाही आहे. आता आहे ना संध्याकाळ झाली होती आम्हाला झेंडू तोडूस तर. झेंडू तोडून झाला आणि लगेच आहेत ना कारभारी नगरला फुलं घेऊन गेले होते. तर चला तुम्ही माझे असे रानातलेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत जा. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट पण करत जा. सर्वांना शुभ संध्याकाळ. श्री स्वामी समर्थ.